वडाचं झाड आहे. मला वाटतं मी तिसऱ्यांदा येते परशुरामाच्या देवळात. आधी एकदा आलेली. असं आहे हे. आता पायऱ्या लागणार. पायऱ्या उतरून जायचं आता. हे सांभाळा इथे समा. बापरे. गरमी आहे थोडी. डिसेंबरमध्ये पण कैरीचं पानं मिळतं इकडे. चहा, नाश्ता, जेवण, उकडीचे मोदक, खमंग थालीपीठ, घावण, आंबोळी. अच्छा, असं खायला मिळतं इकडे. पायऱ्या उतरून खाली जायचं आपल्याला. पायऱ्या उतरून खाली जायचं. दुकानं आहेत ही सगळी. आम्ही चाललोय परशुरामच्या देवळामध्ये. परशुरामाच्या देवळात. सो तिकडचा परिसर आहे पूर्ण. मे महिन्यात खूप गर्दी होत असेल ना इथे. कमी आहे, इथं भरपूर गर्दी. सीझन आहे ना आता डिसेंबर. कमी झाले. आपण आता चाललोय परशुरामाच्या देवळात. परशुराम टेम्पलमध्ये. बघ त्यांनी फूल दिले, नारळ दिलाय आणि ताटामध्ये कुरमुरे आणि तिळगुळ दिलेत आणि फूल आहे. असं आम्ही ताट घेतलं. अगरबत्ती आहे त्याच्यामध्ये छान. सो आता आपण जाऊया देवळात. चला समिका, काम बाळा. कुठे देऊळ आहे संग्राम? परशुरामाचं देऊळ आधी बघूया कुठे. कासव आहेत पाण्यामध्ये, टॉटॉईज आहेत. चला. आधी सिद्धिविनायक मंदिर. गणपती नेहमी सगळ्यात आधी असतो. कोणत्याही देवळात गेलं ना गणपतीचं आधी असतं. प्रथम गणेश पूजन, त्याच्यानंतर मग बाकीचं काय असेल ते. मस्त गणपती आहे बघा ना. नमस्कार करा बाबू. परशुराम मंदिर प्रवेशद्वार. आलं समा. चला. आलो आपण परशुरामाच्या देवळात. कोकणात यायचं चिपळूणला आणि परशुरामाच्या देवळात यायचं नाही असं नाही होणार. येताना परशुरामाचा घाट लागतो, त्याच्यामुळे मग तिथूनच पुढे येतात सगळेजण. ओके. सो आता स्लीपर बाहेर काढायला लागतील आपल्याला. चप्पल आहे खाली ठेवायला. येऊ दे. चल, येईल पप्पा. अरे वा, समाट ऑटो आहे समिका. अरे वा, मस्त स्विम करतायत ना. काय मस्त आणि टिपिकल आहे ना समय गॅलरी.
ना इट्स व्हेरी ओल्डन टाइम्स अँड टिपिकल. छान वाटतं. आणि हे इथे हे मँगोचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे आणि असं आहे हे परशुरामाचं मंदिर. छान आहे एकदम. आता आपण आतमध्ये जाऊया. सो त्यांनी आम्हाला आतमध्ये अलाउड नाही केलं, सो मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते. खूप छान मूर्ती आहे आतमध्ये परशुरामाची. होल्ड इट. ते हातात पकडशील. रेणुका मातेचं मंदिर आहे. आता त्याची आपण ओटी भरूया. त्याच्यात त्यांनी दिले जास्वंद आहे, नारळ आहे, अगरबत्ती आणि तांदूळ दिलेत आणि खण आहे हिरव्या कलरचं छान. ते वेगळं आहे ना. हळद कुंकू आण तिकडे सर. सो आता आम्ही प्रदक्षिणा पूर्ण केले. एक छान प्रदक्षिणा घातली. यावेळेला आम्ही इंडियाला आलो आणि आमचे भरपूर देवदर्शन झालेत. जवळजवळ कसालपासून, मालवणपासून ते चिपळूणपासून भरपूर देवस्थान केले आम्ही. आता आम्ही जातोय अग्नी मंदिराकडे जाण्याचा मार्ग. अग्नी मंदिर आहे. हां, आपण इथून ते घेतलेलं ना भांडं, धुपाचं भांडं घेतलेलं आम्ही इथून आलेलो तेव्हा मागच्या वेळेला. अग्नी मंदिर. हां बरोबर, इथे होतं देऊळ आधी. अग्नी मंदिर, श्री क्षेत्र परशुराम. मला वाटतं ते नवीन बांधलं आहे काय. आता आम्ही चाललोय घरी. घरी नाही, सॉरी, आम्ही आता मुंबईला चाललोय. जाता आता आम्हाला हे देऊळ लागलं. पाया पडायचंच होतं आम्हाला. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तुम्हाला देऊळ नक्कीच आवडलं असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.